अँगल आपल्याला माहिती आहे SAD प्लस अँगल DSA प्लस अँगल ADS इज इक्वल्स टू 180 डिग्री. हे आपल्याला माहिती आहे टोटल सम. याच्यानंतर पुढच्या स्टेजला आता बट अँगल SAD is equals to half of angle BAD and angle ADS is equals to half of angle ADC. त्याला रिझन काय? त्याला रिझन मध्ये डायरेक्ट गिव्हन लिहिलं तरी चालेल. किंवा आता इथं काय करायचं, मेन प्रॉपर्टी लिहायची पॅरेललोग्रामची. पॅरेललोग्राम मध्ये मेन प्रॉपर्टी काय आहे तर ऍडजसंट अँगलची सम किती असते तर 180 डिग्री असते. अँगल BAD प्लस अँगल ADC इज इक्वल्स टू 180. रिझन काय आहे? ऍडजसंट अँगल्स ऑफ पॅरेललोग्राम. ऍडजसंट अँगल्स ऑफ पॅरेललोग्राम. मग काय करू आपण आता इक्वेशन BAD आता याला काय करू, हाफ ने मल्टिप्लाय करू. सो हाफ अँगल BAD प्लस हाफ अँगल ADC इज इक्वल टू हाफ इंटू 180. काय केलं, मल्टिप्लाइंग बाय 1/2 ऑन बोथ साइड्स. आता मल्टिप्लाय केलं, आपल्याला माहिती आहे हाफ BAD काय माझ्याकडे SAD आहे. सो अँगल SAD इज इक्वल्स टू प्लस हाफ ADC काय माझ्याकडे ADS आहे, ADS आणि हाफ ऑफ 180 किती येणार आहे 90 होणार आहे. याला वाटलं तर आपण नंबर 1 लिहून ठेवू. आता सॉरी याला 1 करून ठेवा आताच आणि याला 2 केलं तर चालेल. सो इक्वेशन 1 becomes put in equation 1. सो इक्वेशन 1 काय होईल माझा, आता SAD प्लस ADS ला मी काय म्हणलो 90 म्हणलो, तर हा होईल 90 प्लस अँगल DSA किती झाला 180. म्हणजेच अँगल DSA किती होईल माझा 90 डिग्री. अँगल DSA किती असं माझा 90 डिग्री. आता जर आपण डायग्राम मध्ये पाहिलं तर DSA जर डायग्राम मध्ये पाहिलं तर DSA कुठे माझा जा DSA. आता अँगल PSR सो म्हणजे मी याच्यावरून डायरेक्ट लिहू शकतो. सो अँगल PSR इज इक्वल्स टू ऑल्सो 90 डिग्री. याला रिझन काय तर अँगल DSA अँड अँगल PSR आर opposite angles. DSA and PSR are opposite angles. Similarly, we prove PQR is equals to and या स्टेप आपण जाऊन करू शकतो PQR हा देखील 90 डिग्री दाखवू शकतो. हा झाला माझा पहिला प्रूफ. आता पुढच्या वेळेस काय करायचं, इन ट्रायंगल घ्यायचा PDC. सेकंड नंबरला घ्यायचा इन ट्रायंगल PDC. आता ट्रायंगल PDC मध्ये पण काय, ट्रायंगल PDC मध्ये पण सिमिलर वे मी दाखवू शकतो. PDC मध्ये काय दाखवू शकतो मी, अँगल PDC प्लस अँगल PCD प्लस अँगल DPC. अँगल PDC प्लस अँगल DCP प्लस अँगल CPD इज इक्वल्स टू 180 डिग्री. आता इथेही काय होणार, अँगल बायसेक्टर्स दाखवणार आपण आणि इथेही परत मला काय भेटेल, अँगल CPD इज इक्वल्स टू 90 डिग्री. सिमिलरली इथेही सेम वे मी काय दाखवू शकतो, सिमिलरली अँगल CPDA सॉरी CPDA म्हणजे मी त्याला म्हणू शकतो QPS सुद्धा म्हणू शकतो. त्याला QPS का म्हटलं मी QPS, कारण मला PQRS हा क्वाड्रिलॅटरल रेक्टँगल प्रूव्ह करायचा आहे. म्हणून CPD आणि QPR काय
सेम आहे, इज इक्वल्स टू 90 डिग्री. आता क्यू पी एस दाखवलाय म्हणजे क्यू आर एस सुद्धा मी दाखवू शकतो. सिमिलरली क्यू आर एस इज इक्वल्स टू 90 डिग्री. हे झाले मला चारही अँगल मिळाले. हा माझा पहिला अँगल होता, हा दुसरा अँगल होता, हा तिसरा, याला मी फर्स्ट करतो, याला सेकंड, याला थर्ड आणि याला हा झाला माझा फोर्थ अँगल. हे चार अँगल माझे प्रूव्ह झाले. आता याच्या पुढच्या स्टेजला काय, क्वाड्रिलॅटरल पी क्यू आर एस. काय म्हणू शकतो मी आता, अँगल एस पी क्यू इज इक्वल्स टू अँगल पी क्यू आर इज इक्वल्स टू अँगल क्यू आर एस इज इक्वल्स टू अँगल आर एस पी is equals to 90 degree. All angles are same. That is, all angles are same and 90 degree and of 90 degree. So quadrilateral PQRS is a rectangle.